रस्त्यातच आम्हाला कोको भेटला. कोकोसोबत थोडं खेळाले, उशीर व्हायला लागला म्हणून लगेच निघालो. आणि पप्पांचा रस्त्यातच फोन आला होता, फिशकरी घेऊन जा, आपल्याला बांधाला मारायचं आहे. त्यानंतर ते तर मी बोलले की मी मारते म्हणून, पण मला काहीच जमत नव्हतं. मग मी तिथे स्टॉप झाले. त्यानंतर मामाला पटकन जाऊन घेऊन आले. मामाने छान असा फवारा मारला सगळ्या बांधाला, म्हणजे जे की गवत वगैरे होतं एक्स्ट्रा. मला कापूस वेचता येत नाही, पण मी वेचलाय. मामाच्या घरी गेलं, मामा असं बोलायचं, तुम्हाला जर का पैसे पाहिजे असेल ना तर मग मला कापूस वेचून द्या. आणि तुमच्यासोबत पण ही स्टोरी घडली का, जेव्हा लहान असतो आपण मामाच्या घरी जातो तेव्हा. त्यानंतर सगळं काही झालं. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुरीच्या शेंगा धुवून घ्यायच्या व्यवस्थित, 1-1.5 किलो असेल तर, आणि कुकरमध्ये मीठ टाकून शिजून घ्यायच्या. इतक्या छान लागतात त्या. आणि मला तर कच्च्याच खूप आवडतं. माझं त्यातच पोट भरलं होतं. मी दिवसभर तेच कुटाने करत होते. आज ते झाडं इतके उंच होते, म्हणजे माझ्या हाईटपेक्षा पण जास्त उंच होते. माझी हाईट तर खूप जास्तच आहे. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये माझीच हाईट जास्त आहे. त्यानंतर ते खाल्लं मी. मला इतक्या शेंगा आवडताना त्या मी नाही सांगू शकत. मला खूप आवडतं ते. आणि त्यानंतर खूप उशीर होत